मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आपण अनेक पैलवान पाहिले असतील, पण असे पैलवान पाहिलेत का की जे ऑलिम्पिक स्पर्धेमध्येही अव्वल आलेले आहेत। तर असा एक पैलवान आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांचं नाव आहे पैलवान चंदगीराम। 9 नोव्हेंबर 1937 ते 29 जून 2010। मित्रांनो, ज्याला मास्टर चंदगीराम म्हणूनही संबोधले जाते ते भारतातील फ्रीस्टाईल कुस्तीपटू होते। त्यांनी 1970च्या आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आणि 1972च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते। हौशी कुस्तीबरोबरच ते पारंपरिक भारतीय कुस्तीमध्येही खूप सक्रिय होते, जिथे त्यांनी हिंद केसरी, भारत केसरी, भारत भीम, रुस्तमे हिंद आणि महाभारत केसरी यासह सर्व प्रमुख पदके जिंकलेली आहेत। भारतातील महिला कुस्तीचा परिचय, स्वीकृती आणि लोकप्रियता यासाठी त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना स्मरणात ठेवले जाते। त्यांच्या काही प्रशिक्षणार्थी पुढे देशातील प्रमुख महिला कुस्ती प्रशिक्षक बनले आहेत। मित्रांनो, 1969 मध्ये भारत सरकारने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी त्यांना परंपरागत कुस्तीमधील कामगिरीबद्दल अर्जुनवीर पुरस्कार प्रदान केला होता आणि 2 वर्षानंतर त्यांना देशाचा 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते। रामाचा जन्म 9 नोव्हेंबर 1937 रोजी ब्रिटिश भारतातील हिसारमधील सिसाई या गावात झाला होता, जो सध्याचा हरियाणा भारतातील हिसार जिल्ह्यात आहे। 21 वर्षाच्या तुलनेने मोठ्या वयात त्याने कुस्ती खेळली आणि 3 वर्षानंतर 1961 मध्ये राष्ट्रीय चॅम्पियन बनला। त्याने 3 वेळा लग्न केले। त्याला 3 मुली आणि 3 मुलगेही आहेत। मास्टर चंदगीराम या नावाने प्रसिद्ध असलेल्या राम यांनी सुरुवातीच्या आयुष्यात शिक्षक म्हणून काम केले आणि हे शिक्षक म्हणून काम करण्याबरोबरच भारतीय सैन्याच्या जाट रेजिमेंटमध्ये सेवा केली आहे। नंतर त्यांनी हरियाणाचे अतिरिक्त क्रीडा संचालक म्हणूनही काम केले आहे। मित्रांनो, राम हा आजीवन शाकाहारी होता। 1969 मध्ये त्याचे वर्णन 90 किलोग्राम शाकाहारी स्नायू असे करण्यात आले होते। राम 1961 मध्ये अजमेर येथे प्रथमच राष्ट्रीय चॅम्पियन बनला। 2 वर्षांनी जालंधर येथे त्याचे विजेतेपद पुन्हा मिळवले। हौशी कुस्तीमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले असले तरी 1960च्या दशकात ते पारंपरिक भारतीय कुस्तीमध्ये खूप सक्रिय राहिले, जिथे त्यांनी हिंद केसरी, भारत केसरी, भारत भीम, रुस्तमे हिंद आणि महाभारत केसरी यासह सर्व प्रमुख पदके जिंकली होती। 1970च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी 100 किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते। त्यांनी जागतिक अजिंक्यपद पदक विजेत्या इराणच्या अबोल फजल अन्वरीला पराभूत करून अंतिम फेरी गाठली। अंतिम फेरीत त्यांनी जपानच्या शिजुओ यादाचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले होते। 1972ला उन्हाळी ऑलिम्पिकसाठी ते कमी वजनाच्या श्रेणीत गेले। ते कॅनडाच्या जॉर्ज सॉन्स करून पहिल्याच लढतीत हरले। 1972ला ऑलिम्पिकमध्ये भाग घेतल्यानंतर ते हरियाणाहून दिल्लीला गेले, जिथे त्यांनी 1975 मध्ये आपले कुस्ती प्रशिक्षण केंद्र उघडले आणि त्याचं नाव होतं चंदीग्राम व्यायामशाळा। भारतात महिला कुस्ती सुरू करण्यासाठी रामचा संघर्ष 1997 मध्ये सुरू झाला। हे वर्ष ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आले होते। सुरुवातीला त्यांनी आपल्या दोन्ही मुली सोनिका कालीरामन आणि दीपिका कालीरामन यांना कुस्तीमध्ये सामील होण्यासाठी राजी केलं। त्यांचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र, जे सामान्यतः चंदीग्राम आखाडा म्हणून ओळखले जाते, हे महिला कुस्तीसाठी भारतातील पहिले प्रशिक्षण केंद्र बनले। पारंपरिक कुस्ती स्पर्धांमध्ये महिलांच्या प्रदर्शनीय सामन्याची ओळख करून देण्यासाठी त्यांनी देशभरातील प्रशिक्षक आणि कुस्तीपटूंचे मन वळवण्यास सुरुवात केली। या सर्व प्रयत्नांना त्यांच्या प्रशिक्षण केंद्राच्या बाहेरील आणि आतल्या लोकांकडून तीव्र विरोध झाला। एका प्रसंगात हरियाणाच्या एका गावातील स्पर्धेदरम्यान रामाच्या 2 मुली कुस्तीच्या मैदानात गेल्यावर रामसह त्यांच्या गावकऱ्यांनी दगडफेक आणि पाठलाग केला। मात्र सर्व विरोधाला न जुमानता त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले। सोनिकाने आशियाई ज्युनियर
रेसलिंग चॅम्पियन बनण्याबरोबरच देशातील सर्वोच्च कुस्तीचे विजेतेपद भारत केसरी जिंकले आहे। मित्रांनो, राम यांनी भावी महिला कुस्ती प्रशिक्षकांवर प्रभाव टाकला आहे। त्यांच्या वार्डापैकी एक महावीर सिंग फोगट, ज्याने वयाच्या 16 वर्षापासून राम केंद्रात प्रशिक्षण घेतले होते, त्यांना रामाने आपल्या मुलींना कुस्तीचे ओळख करून देण्यास प्रवृत्त केले होते। फोगट यांनी त्यांच्या मुली गीता आणि बबिता यांना त्यांची चुलत बहीण विनेश यांच्यासह प्रशिक्षण दिले, जे सर्व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूमधले आहेत। रामच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणाच्या काळात महिला कुस्तीकडे झुकलेल्या जब्बारने अलका तोमरला प्रशिक्षण दिले। रामने सहप्रशिक्षक जगरूप साठी यांनाही त्यांची मुलगी नेहा राठीला कुस्तीमध्ये आणण्यासाठी पटवून दिले। राम यांचे 29 जून 2010 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। मित्रांनो, एक विशेष माहिती म्हणजे या पैलवानावरती चंदीग्राम या पैलवानांवरती एक हिंदी चित्रपटही बनलेला आहे, जो आमिर खान यांच्यावरती प्रदर्शित झालेला आहे आणि त्या चित्रपटालाही चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आपल्या भारतीय नागरिकांकडून किंवा आंतरराष्ट्रीय जे नागरिक आहेत त्या नागरिकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला होता। हे आपल्यासाठी खूपच गर्वाची गोष्ट आहे, कारण त्यामध्ये महिलांसाठी कुस्ती हा विभाग ओपन करून दिलेला आहे। त्यांच्यासाठी कुस्ती खेळण्यासाठी कोणतेही बंधन नसते आणि त्या बंधनातून ते मोकळे होऊन त्यांचं जे स्वप्न असतं कुस्तीचं तर ते पूर्ण करू शकतात, असा तो चित्रपट होता आणि तो चित्र मास्टर चंदीग्राम यांच्यावरती आधारित होता। तर मित्रांनो, नक्कीच आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारचे महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी आणि रुस्तम हिंद पैलवानांची संपूर्ण माहिती आहे तीही माहिती तुम्ही चेक करू शकता। तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पैलवानाच्या माहितीसोबत। तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद।